पहिले सेकंड मेथड बघत होतो. आता पहिले आपली क्वाड्रॅटिक इक्वेशनची मेथड बघितली, राईट. आता बघा ही जी मेथड आहे इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे आता ही मेथड खूप महत्त्वाची आहे. या मेथड वरती डिपेंड एक्झाम्पल्स बरेचसे एक्झाम्पल्स येतात. तर ज्यांना ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येतात त्यांच्यासाठी ही मेथड खूप इझी आहे. ओके, ज्यांना ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येतात त्या स्टुडंट्सला ही मेथड खूप, म्हणजे आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ऑलरेडी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती आहेत. डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले ऑलरेडी जनरेट केले आणि फर्स्ट सेमिस्टरला ऑलरेडी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला नोटबुकच्या बॅक साइडला लिहा म्हणलंय, चार्ट बनवा, ते तुम्हाला ते रिकॉल. म्हणजे आता ह्या मेथडचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येणं गरजेचं आहे आणि या ट्रिग्नोमेट्री सोबत आपला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले माहिती असणं मस्ट आहे. इंटिग्रेशन ऑफ सिंपल फंक्शन आणि इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट, म्हणजे सिंपल आणि कंपोजिट हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत असं नाहीये. सिंपलचेच फॉर्म्युले आपण कंपोजिटला वापरतो, फक्त कंपोजिट मध्ये डिफरन्स एवढाच आहे की तिथं मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन करतो एक्स्ट्रा फंक्शनचं. जे एक्स्ट्रा फंक्शन असतं कंपोजिट मध्ये एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शन्स असतात, तर तिथं जे ऍडिशनल फंक्शन्स आले त्या फंक्शनचे सुद्धा आपण काय घेत असतो, डेरिव्हेटिव्ह घेत असतो. ओके, चला आता या ट्रिग्नोमेट्री ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 divided by 1 minus cos 2x into dx. Let solution बघा, I is equals to integration 1 upon 1 minus cos 2x into dx, राईट. आता तुम्हाला ती टर्म 1 minus cos 2x, आता आपल्याला अशी टर्म वापरायची किंवा अशी टर्म आली पाहिजे, कारण डायरेक्ट 1 minus cos 2x साठी फॉर्म्युला याचे डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येतं का? नाही, आपल्याला या टर्मचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही. तर यासाठी आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल, 1 minus cos 2x या टर्म साठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता बघा अशा टाइपचा एक फॉर्म्युला होता, तुम्हाला आठवत असेल तर 2 sin square x is equals to 1 minus cos 2x, हा एक फॉर्म्युला आहे. किंवा यालाच पुढे जाऊन असं त्याने मॉडिफाय केलंय, sin square x is equals to 1 minus cos 2x divided by 2. हा मल्टिप्लाय वाला 2 काय केलं, डिवाइड बाय 2. आता आपल्याला कुठल्या टर्म साठी वापरायचे बघा, ही टर्म 1 minus cos 2x, म्हणजे 1 minus cos 2x साठी व्हॅल्यू काय घेऊ शकतो आपण, 2 sin square x, 1 upon. आता बघा अप्रोप्रिएट जो फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर इंटिग्रेशन सॉल्व्ह होऊ शकतं असा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो 1 divided by 1 minus cos 2x, तर 1 minus cos 2x ही व्हॅल्यू काय लिहिणार मी, 2 sin square x, म्हणजे ही टर्म 2 sin square x into dx, राइट. सो इट इज इक्वल्स टू, आता हा ऑब्वियसली हा 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे 1/2 काय झालं, कॉन्स्टंट झाला, म्हणजे 1/2 इंटिग्रेशन साइनच्या बाहेर 1 divided by sin square x into dx, राइट. सो इट इज इक्वल्स टू 1/2. आता sin square x डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये घेऊन जाऊ शकतो आपण. 1 by sin square x ची व्हॅल्यू काय लिहिता येते, so 1 by sin square x is nothing but cosec square x into dx, right. Now so I is equals to 1/2. Now what is the integration of cosec square x? cosec square चे x चे इंटिग्रेशन बघा, 1 ते 28 जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जर सर्च केलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला सापडेल. cosec square x चे इंटिग्रेशन, cosec square x चे इंटिग्रेशन काय आहे तर ते -cot x आहे, -cot x plus c, म्हणजे तुमचा फायनल आन्सर -cot x divided by 2 plus c. So this is the final step. I is equals to
मायनस कॉट एक्स 1/2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 डिवाइड केलं. याचा सरळ सरळ मिनिंग तो आहे 1/2 मायनस कॉट एक्स म्हणजे मायनस कॉट एक्स डिवायडेड बाय 2 प्लस सी. राईट. बघा एकच महत्वाचा फॉर्म्युला होता आणि तो फॉर्म्युला म्हणजे तुमचा राईट साईडचा 2 sin स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला होता जो इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 1 मायनस कॉस 2x इज इक्वल्स टू 2 sin स्क्वेअर एक्स. म्हणजे याच्यासाठी सगळ्यात सिंपल व्हॅल्यू काय यूज केली, याच्यासाठी ही व्हॅल्यू यूज केली 2 sin स्क्वेअर एक्स. हा 2 आउटसाइड घेतला बाहेर घेतला 1 sin स्क्वेअर एक्स. 1 sin स्क्वेअर एक्स म्हणजेच cosec स्क्वेअर एक्स आणि cosec स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय येतं cot x येतं cosec स्क्वेअर एक्स into dx. तर या टर्मची व्हॅल्यू cosec स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू मायनस cot x प्लस c म्हणजे मायनस cot x बाय 2 प्लस c. तुम्ही एक सॉल्व करा सेकंड एक्झाम्पल नंबर 2 तुमच्यासाठी देतो. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 प्लस cos 2x into dx. 1/1 प्लस cos 2x into dx. बघा व्हिडिओ पॉज करा आणि 1 प्लस cos 2x साठी फॉर्म्युला शोधा. 1 प्लस cos 2x चा जर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला तर इझिली एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे. बघा सेकंड प्रॉब्लेम. आता इथं फक्त मी काय चेंज केलं मायनसच्या ठिकाणी प्लस दिलाय. ओके म्हणजे आता मायनसच्या ऐवजी प्लसचा फॉर्म्युला यूज करावा लागेल 1 प्लस cos 2x. तर 1 प्लस cos 2x म्हणजे आता 2 sin स्क्वेअर x च्या ऐवजी आता टर्म काय येणार 2 cos स्क्वेअर x किंवा हाच फॉर्म्युला असा आहे 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर x. हा तुम्ही इकडे शिफ्ट केला की 1 प्लस cos 2x याची व्हॅल्यू काय मिळते तर ती व्हॅल्यू मिळते 2 cos स्क्वेअर x. म्हणजे या टर्मच्या ठिकाणी 1 प्लस cos 2x च्या ठिकाणी व्हॅल्यू काय ठेवणार 2 cos स्क्वेअर x. ओके परत हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला 1/2 या टर्मच्या ठिकाणी cos स्क्वेअर x 1/cos स्क्वेअर x. आता cos sec चा इन्व्हर्स आहे म्हणजे 1/cos स्क्वेअर x म्हणजे काय लिहिता येतं sec स्क्वेअर x आणि sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय आहे tan x 1/2 tan x 1/2 या टर्मचं इंटिग्रेशन sec स्क्वेअर x into dx या टर्मचं इंटिग्रेशन tan x म्हणजे tan x by 2 plus c. तो यूज दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा यूज जर केला या ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाचा जर यूज केला तर तुम्हाला इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. कारण डायरेक्ट 1/1 प्लस cos 2x साठी डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही म्हणून 1 प्लस cos 2x साठी फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला वापरून याला सिंपल फॉर्म मध्ये आणलं जेणेकरून आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढता येईल आणि इंटिग्रेशन काढता येतं sec स्क्वेअर चं tan x येतं. हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. राईट. एक्झाम्पल नंबर 3 प्रॉब्लेम नंबर 3 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन अंडर रूट 1 प्लस cos 2x. आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये 1 प्लस cos 2x डिनॉमिनेटर मध्ये होता. आता इथं 1 प्लस cos 2x कुठं आहे अंडर रूट मध्ये. अंडर रूट मध्ये असला तरी सेम फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण तोच फॉर्म्युला यूज करायचा 1 प्लस cos 2x. याची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस cos 2x ची 2 cos स्क्वेअर x व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू यूज करायची. सो देयरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 2 1 प्लस cos 2x या टर्मची व्हॅल्यू किती आहे 2 cos स्क्वेअर x आहे म्हणजे अंडर रूट मध्ये 2 into cos स्क्वेअर x dx असं लिहिता येईल. राईट. त्याला असं लिहिता येतं इंटिग्रेशन रूट 2 into अंडर रूट cos स्क्वेअर x. रूट सेपरेट दिलं 2 ला सेपरेट दिला cos स्क्वेअर x ला सेपरेट दिला. आता हा 2 कॉन्स्टंट आहे म्हणजे अंडर रूट 2 सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट आहे आणि अंडर रूट 2 कॉन्स्टंट असल्यामुळे अंडर रूट 2 काय करता येतो इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येतो. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट cos स्क्वेअर x म्हणजे काय लिहिता येतं cos x dx. राईट. कारण अंडर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होत असतो. राईट. सो देयरफॉर रूट 2 into what is integration of cos x dx. या टर्मचे इंटिग्रेशन सांगा. cos चा डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तर इंटिग्रेशन अपोजिट सांगायचं. cos चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आहे म्हणून cos चं इंटिग्रेशन काय येणार sin x येणार म्हणजे रूट 2 into sin x प्लस आलेला आन्सर आपला व्हेरीफाय पण करता येईल. रूट 2 into sin x चा डेरिव्हेटिव्ह काढा तर रूट 2 cos x येतो का बघा.
√2 कॉन्स्टंट आहे बाई, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos येतो, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह cos आहे आणि cosचं इंटिग्रेशन sin आहे. डेरिव्हेटिव्ह ही झाली आपली इंटिग्रेशनची प्रोसेस. आणि याच्या उलट असं जर गेलं तर ही काय असणार आहे डेरिव्हेटिव्हची प्रोसेस, राईट. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह ह्या दोन्ही प्रोसेस कशा आहेत अपोजिट आहेत. म्हणजे तुमचा फायनल आन्सर येणार √2 इंटू sin x प्लस c. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, फोर्थ एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x dx. ओके, आता त्याचं सोल्युशन मध्ये बघा, लेट i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x. आता आपल्याकडे डायरेक्ट tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला नाहीये, डायरेक्ट tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला नाहीये, तर आपल्याला tan स्क्वेअर x ला कन्वर्ट करावं लागेल, जेणेकरून त्याचं इंटिग्रेशन काढता येईल अशा फॉर्मॅट मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल्स टू काय आहे sec स्क्वेअर x. ही फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आपल्याला, म्हणजे याच्यावरून असं लिहिता येईल tan स्क्वेअर x इज इक्वल्स टू काय लिहिता येतं sec स्क्वेअर x मायनस 1. म्हणजे जर आपण tan स्क्वेअर x च्या ठिकाणी sec स्क्वेअर x मायनस 1 ही व्हॅल्यू जर पुट अप केली तर इंटिग्रेशन सॉल्व्ह होतं का बघा. म्हणजे या टर्मचं इंटिग्रेशन, याचाच अर्थ या टर्मचं इंटिग्रेशन, sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती आहे, 1 चं इंटिग्रेशन पण माहिती आहे, म्हणजे हा फॉर्म्युला पुट अप करता येऊ शकतो, राईट. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x म्हणजे काय लिहिता येतं sec स्क्वेअर x मायनस 1 इंटू dx. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरून याला सॉल्व्ह करता येतं. आता इथं मायनस साइन आहे, दोन फंक्शन आहेत, सेपरेट इंटिग्रेशन करता येतं. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx, याला सेपरेट इंटिग्रेशन केलं, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. चला सांगा sec स्क्वेअर x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे tan चा, म्हणून sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय येणार tan x येणार, म्हणजे पहिली व्हॅल्यू tan x मायनस 1 चं इंटिग्रेशन काढतोय म्हणजे काय करतोय आपण 1 चं इंटिग्रेशन काढतोय म्हणजे 1 हा कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे हे चेक करतोय. 1 कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे तर तो x चा डेरिव्हेटिव्ह आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणून 1 चं इंटिग्रेशन x आणि शेवटी कुठली टर्म येणार प्लस c, म्हणजे tan x मायनस x प्लस c. आता एक करायचं नाही, हा x आणि हा x असा कॅन्सल होत नाही. हा tan x वेगळं फंक्शन आहे, x वेगळं नाही, तर तुम्ही असं करताल कॅन्सल, नुसतं tan मायनस प्लस c असं नाही करायचंय, हे कॅन्सलेशन होत नाही. दिस कॅन्सलेशन कॅन नॉट बी अलाउड, हे अलाउ होत नाही, असं कॅन्सल. हे tan x वेगळी टर्म आहे आणि मायनस x वेगळी टर्म आहे. आणि बघा, म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर. आलेला आन्सर बरोबर आहे का नाही हे व्हेरीफाय पण करता येतं. कसं व्हेरीफाय करणार, tan x चा डेरिव्हेटिव्ह काढा. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec स्क्वेअर मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काढा. x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1. c चा डेरिव्हेटिव्ह काढा. c चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0, म्हणजे sec स्क्वेअर x मायनस 1 ही वरची टर्म आहे. म्हणजे आलेला आन्सर बरोबर आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज केला, फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याकडे ही होती 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल्स टू sec स्क्वेअर x, त्याच्यावरून tan स्क्वेअर x इज इक्वल्स टू sec स्क्वेअर x मायनस 1 हा व्हॅल्यू यूज करून आपण त्या इक्वेशनला सॉल्व केलं. इक्वेशन नंबर 4, प्रॉब्लेम नंबर 4 ला सॉल्व केलं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, प्रॉब्लेम नंबर 5 बघा. नेक्स्ट 5 एक्झाम्पल नंबर 5, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x dx. आता तुम्हाला sin स्क्वेअर x आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जे आहेत आपले, त्याच्यामध्ये sin स्क्वेअर x साठी कोणता फॉर्म्युला इथे यूज केला तर आपलं सोल्युशन मिळेल तर तोच यूज करायचा. दुसरा समजा sin स्क्वेअरच्या ठिकाणी त्याला जर मी फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याकडे ही आहे कोणती sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1 ही आहे, बरोबर. म्हणजे याला असं लिहिता येईल मला sin स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1 मायनस cos स्क्वेअर x. म्हणजे जर मी sin स्क्वेअरच्या ठिकाणी ही जर व्हॅल्यू ठेवली, मला sin स्क्वेअरचं डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे का आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशन करता येते का sin स्क्वेअर x चं डायरेक्ट इंटिग्रेशन मायनस cos स्क्वेअर x लिहिता येत नाही, कारण ते फक्त लिनियर फंक्शनला. इथं पॉवर 2 आहे,
2 चा पॉवर साठी डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे नाहीयेत. x चा पॉवर काय पाहिजे 1 पाहिजे, लिनियर पाहिजे, तरच त्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट काढता येतं. म्हणजे आता साइन स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला वापरता येईल का? हा फॉर्म्युला वापरता नाही येणार, कारण साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढता येत नाही. तर 1 cos square x कसं काढता येणार आहे? नाही काढता येणार. तर तिथे एक तुम्हाला मगाशी जो फॉर्म्युला लिहून दिला होता मी, sin square x म्हणजे 2 sin square x साठी फॉर्म्युला होता बघा. 2 sin square x साठी काय फॉर्म्युला होता? 1 cos 2x. तर मला sin square x साठी फॉर्म्युला अप्लाय करता येईल. sin square x = 1 cos 2x डिवाइडेड बाय 2. तर हा फॉर्म्युला यूज करत, कारण हा काय यूज करायचा बघा, याच्यामध्ये 1 आहे, 1 चे इंटिग्रेशन काढता येतं. cos 2x आहे, आता इथं x चा पॉवर 1 पेक्षा जास्त आहे का? नाहीये, लिनियर आहे, आणि लिनियर मुळे इंटिग्रेशन काढता येतं. आणि डिवाइडेड बाय 2 हा नंबर आहे, नंबर इझिली आपल्याला आउटसाइड घेता येतो. म्हणजे हा फॉर्म्युला न वापरता हा फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व्ह करा. म्हणजे बघा, so it is equals to sin square x. sin square x म्हणजे काय लिहिता येईल? 1 cos 2x डिवाइडेड बाय 2. तुम्ही म्हणाल हे तर अजून अवघड झालं, कारण sin square x एकच टर्म होती, आता तीन टर्म आल्या, 1 cos 2x 2. काही अवघड नाहीये, सिंपल आहे बघा. हा जो 2 आहे याला लेफ्टला शिफ्ट करा, म्हणजे कुठली टर्म येणार? 1/2 येणार, राईट. इंटिग्रेशन 1 cos 2x. बघा, 3 टर्मला आता 2 टर्म मध्ये कन्वर्ट केले, राईट. आणि 2 टर्म मध्ये साइन कुठले? मायनस. तुम्हाला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह असो का इंटिग्रेशन असो, सेपरेट डेरिव्हेटिव्ह किंवा सेपरेट इंटिग्रेशन करता येतो. सो देयरफॉर 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 into dx minus integration of cos 2x into dx. वाटलं तर इथं ब्रॅकेट करा. का ब्रॅकेट करायचं? कारण 1/2 दोन्हीला मल्टिप्लाय होतो. असं कर्ली ब्रॅकेट आहे नसं नको वाटत असेल हे ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट करा, काही केलं तरी चालतं. सो 1/2 into, चला बरं, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1? इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतो? x. कारण x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1, म्हणून 1 चं इंटिग्रेशन x इंटरचेंज. 1 चा डेरिव्हेटिव्ह सॉरी 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 चं इंटिग्रेशन x मायनस. आता cos 2x चं इंटिग्रेशन काढायचं. तर cos 2x सिंपल फंक्शन नाहीये, कंपोजिट आहे. कंपोजिट जरी असलं तर मेन फंक्शन cos चं इंटिग्रेशन काय येतं? sin 2x. म्हणजे cos 2x इंटिग्रेशन sin 2x, आणि कंपोजिट असल्यामुळे याला डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ही स्टेप कळते? ही कशी आली? cos 2x, कारण हा लिनियर आहे. हा लिनियर होता का? नाही, हा क्वाड्रॅटिक आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर क्वाड्रॅटिक असतो, लिनियर नसतो. लिनियर म्हणजे पॉवर एकच. आता इथं x चा पॉवर 1 आहे बघा, x चा पॉवर 1. म्हणजे cos 2x चे इंटिग्रेशन sin 2x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. म्हणजे 1/2 ब्रॅकेट मध्ये x मायनस sin 2x डिवाइडेड बाय, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x? 2 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus c. म्हणजे तुमचं फायनल आन्सर येतं 1/2 into x म्हणजे x/2 minus sin 2x divided by 4 plus c. आता एक्झाम मध्ये एक तर तुमच्याकडे हे ऑप्शन असेल x/2 minus sin 2x/4, किंवा हे पण आन्सर असू शकतं एक्झाम मध्ये, minus cos 1/2 x into x minus sin 2x into 2, 2x into 2 म्हणजे 2, राईट. 2 into 1 म्हणजे 2, कारण 2x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? तर तो 2 आहे. हे तुमचं फायनल आन्सर, राईट. आता याला थोडंसं मी मॉडिफाय करतो, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल नंबर 6, इव्हॅल्युएट. काहीच नाही, फक्त sin स्क्वेअरला कन्वर्ट करतो, cos स्क्वेअर x into dx. बघा, चेक करा, व्हिडिओला स्टॉप करा, पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 2 मिनिटात आन्सर येतं. बघा 6 नंबरच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन.
काहीच नाही. मागचा जो 5वा नंबरचा प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस टर्म येते बस, बाकी सगळ्या टर्म सेम. कारण बघा 2 cos स्क्वेअर एक्स याच्यासाठी मी इथं फॉर्म्युला लिहून दाखवलाय. 2 cos स्क्वेअर एक्स याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे 1 + cos 2x. आपल्याकडे 2 cos स्क्वेअर नाही म्हणून ही 2 ही टर्म काय केली 30 डिनॉमिनेटरला आली. म्हणजे फक्त cos स्क्वेअर एक्स आहे ना. आपलं इंटिग्रेशन कशाचं काढायचंय cos स्क्वेअर एक्स. म्हणून cos स्क्वेअर एक्स च्या ठिकाणी व्हॅल्यू काय लिहिणार 1 + cos 2x डिवाइडेड बाय 2. तर हा फॉर्म्युला 1 + cos 2x डिवाइडेड बाय 2. तर हा 2 आउटसाइड आला 1/2 1 + cos 2x. 1 चं सेपरेट इंटिग्रेशन cos 2x चं सेपरेट इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन x cos 2x चं इंटिग्रेशन sin 2x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. कारण हा परत सिंपल आहे का कंपोजिट म्हणजे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 × 1 म्हणजे 2 म्हणजे sin 2x डिवाइडेड बाय 2. फक्त इथं sin काय आले प्लस. म्हणजे 5व्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये आणि 6व्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त इथं मागच्या प्रॉब्लेम मध्ये मायनस आहे, इथं प्लस येणार. म्हणजे एक्झाम मध्ये दोन्ही पैकी कुठलाही एक मल्टिपल चॉईस एक आन्सर असू शकतं. हा हे किंवा हे कुठलं तरी एक. मोस्ट प्रोबॅबिलिटी हेच असेल. आणि जर असं दिलं तरी चालतं, त्याचा अर्थ तोच. हा म्हणजेच हा आहे. राईट. ओके. प्रॉब्लेम नंबर 7 बघा. अशा टाइपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. नुसतं sin स्क्वेअर एक्स कोणतं इंटिग्रेशन सॉल्व्ह केले इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर एक्स सॉल्व्ह केले. 5वा प्रॉब्लेम असेल. आणि इथं काय वापरला होता फॉर्म्युला 1 - cos 2x डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपण पुटअप केला होता sin स्क्वेअर x च्या ठिकाणी. म्हणजे बघा sin स्क्वेअर x आहे तर इथं cos 2x होतो. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या इथं x नाहीये तर x च्या ठिकाणी काय आहे तर इथं x च्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे 2x आहे. म्हणजे हा फॉर्म्युला काय करस्पॉन्डिंग चेंज होईल. जर x होता तर त्याचा डबल होतो 2x. x होता तर 2x. 2x आहे तर त्याचा काय होणार नेक्स्ट वाढत जाणार नंबर 4x डिवाइडेड बाय 2 जशाच. म्हणजे एक लक्षात घ्या. आता एक तुम्हाला एक सिंपल टर्म सांगतो मी. बघा sin स्क्वेअर x ला फॉर्म्युला होता आपल्याकडे 1 - cos 2x डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला आहे राईट. आणि cos स्क्वेअर x साठी फॉर्म्युला आहे 1 + cos 2x डिवाइडेड बाय 2. हे दोन फॉर्म्युले आहेत. ओके. आता मला याच रेफरन्स वरून जर मला सांगाय मला या टर्मची व्हॅल्यू लिहायची sin स्क्वेअर x च्या ऐवजी मी sin स्क्वेअर 2x केलं. म्हणजे इथे x च्या ठिकाणी बदल काय केला 2x केला. तर हा फॉर्म्युला काय होईल 1 - cos 2 × 2x म्हणजेच काय येणार 2 × 2x म्हणजेच 4x. फक्त x च्या ठिकाणी 2x व्हॅल्यू ठेवली आणि डिवाइडेड बाय 2 आर ॲज इट इज. लक्षात येतं. जर मला सेम sin स्क्वेअर 3x ची व्हॅल्यू काढायची असेल sin स्क्वेअर 3x तर हा फॉर्म्युला काय होणार 1 - cos 6x डिवाइडेड बाय 2. राइट. सेम टर्म sin स्क्वेअर 4x ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येणार sin स्क्वेअर 4x 1 - cos 8x होणार 4x चा डबल 8x बाय 2. म्हणजे एक्झाम मध्ये नुसतं sin स्क्वेअर x येऊ शकतं. sin स्क्वेअर 2x 3x 4x हे तर मल्टिपल झाले 1 2 3 4 5. तुम्ही 5 काढा 6 काढा 7 काढा. आता पुढचा नंबर कोणताही दिला तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो. पण अजून एक बघा sin स्क्वेअर x च्या ठिकाणी जर मी x/2 केलं ऑलरेडी x आहे तर x/2 हाफ केला. हाफच्या डबल किती होतो अर्धा. अर्धाच्या दुप्पट 1. हा डस्टर आहे याच्या हाफ केलं आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे इथं x असेल तर इथं काय होतोय त्याच्या डबल होते. म्हणजे हाफ आहे माझ्याकडे त्याचा डबल करायचं झालं तरी कंप्लीट डस्टर राईट. म्हणजे कंप्लीट टोटल एकच सिंगल. म्हणजे इथं फॉर्म्युला येणार 1 - cos x डिवाइडेड बाय 2 येणार हा फॉर्म्युला. किंवा एखाद्याला वाटलं नाही मला sin स्क्वेअर x/2 नाही sin स्क्वेअर x/4 साठी व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे 1/4 म्हणजे 25 25% च्या डबल
50%. म्हणजेच 50% म्हणजे काय लिहिता येतं 1 मायनस कॉस 50% म्हणजे x/2 हाफ डिवायडेड बाय 2. हे तुमचे फॉर्म्युले झाले. म्हणजे sin स्क्वेअर 2x साठी 1 मायनस cos 4x, 3x साठी cos 6x, 4x साठी 8x, x/2 साठी x/2 च्या डबल आणि x/4 चे डबल x/2. हे झाले cos चे फॉर्म्युले, राईट. आता हे जर sin साठी cos साठी लिहायचे असतील मला, हे फॉर्म्युले जर cos स्क्वेअर साठी लिहायचे म्हणजे cos स्क्वेअर 2x साठी फॉर्म्युला लिहायचा. cos स्क्वेअर x साठी फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2x, म्हणजे इथं फक्त मायनस च्या ऐवजी प्लस होणार म्हणजे 1 प्लस cos 4x डिवायडेड बाय 2. जर मला cos स्क्वेअर 6x ची व्हॅल्यू लिहायची, cos स्क्वेअर 6x म्हणजे काय येणार 1 प्लस cos 12x डिवायडेड बाय 2. cos स्क्वेअर 3x ची व्हॅल्यू लिहायची, cos स्क्वेअर 3x म्हणजे 1 प्लस cos 6x डिवायडेड बाय 2. ही व्हॅल्यू लिहायची cos स्क्वेअर x/2. cos स्क्वेअर x/2 म्हणजे काय येणार 1 प्लस cos x येणार फक्त डिवायडेड बाय 2. आणि cos स्क्वेअर x/4 साठी व्हॅल्यू लिहायची तर 1 प्लस cos x/2 डिवायडेड बाय 2. तर जसं म्हणजे सरळ हा 2 असेल तर हा 4 होतो. 2 च्या डबल 6 च्या डबल 3 च्या डबल x 1/2 च्या डबल x/4 च्या डबल. मग डबल करायचं म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये मेन फॉर्म्युले हे दोनच. या दोन फॉर्म्युल्यावरून आपल्याला भरपूर फॉर्म्युले तयार करता येतात आणि ते तयार केलेले फॉर्म्युले इथे यूज करायचे आहेत आपल्याला. म्हणजे sin स्क्वेअर 2x साठी हा फॉर्म्युला वापरायचा 1 मायनस cos 4x डिवायडेड बाय 2. तो वापरा आणि सॉल्व करून बघा. sin स्क्वेअर 2x, या sin स्क्वेअर 2x साठी हा फॉर्म्युला वापरा 1 मायनस cos 4x अपॉन 2. आता हा 2 आहे 1 मायनस cos 4x अपॉन 2 ही व्हॅल्यू ठेवली. त्यातला हा 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन मध्ये 1 मायनस cos 4x ब्रॅकेट क्लोज इनटू dx. सेपरेट इंटिग्रेशन करा. 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 into dx माइनस इंटिग्रेशन ऑफ cos 4x into dx. इथं ब्रॅकेट करा, राइट. so it is equals to 1/2 इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन काय येतं x, 1 चं इंटिग्रेशन x माइनस cos 4x सिंपल का कंपोजिट cos 4x चं इंटिग्रेशन sin 4x, राइट. cos 4x चं इंटिग्रेशन sin 4x, पण हा सिंपल नाहीये कंपोजिट आहे म्हणून डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. हा ब्रॅकेट क्लोज आणि प्लस कॉन्स्टंट c यूज करायचं. म्हणजेच काय येईल बघा आन्सर 1/2 into bracket x minus sin 4x divided by 4x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 4 into 1 plus c. म्हणजेच तुमचा फायनल आन्सर येतं 1/2 x minus sin 4x divided by 4 plus c. एकतर हे असेल i is equals to किंवा मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतरचा आन्सर x/2 मायनस sin 4x डिवायडेड बाय 8 प्लस. दोन्ही पैकी कुठलेही एक आन्सर फायनल एक्झाम मध्ये येतं. म्हणजे आपण इथं कुठला फॉर्म्युला यूज केला तर फॉर्म्युला हा यूज केला sin स्क्वेअर 2x इज इक्वल्स टू 1 मायनस cos 4x डिवायडेड बाय 2. तो फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व केले, राइट. तर तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 3x. फक्त sin स्क्वेअरच्या ठिकाणी cos स्क्वेअर केलंय आणि 2x च्या ठिकाणी 3x. बघा अप्रोप्रिएट फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचा प्रयत्न करा. 2 मिनिट पॉज करतो व्हिडिओ, तुम्ही पण पॉज करून सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा आता cos स्क्वेअर 3x आहे
तर आपल्याकडे मेन फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर x चा. cos स्क्वेअर x साठी काय फॉर्म्युला आहे 1 plus cos 2x डिवाइडेड बाय 2 हा मेन फॉर्म्युला. तर cos स्क्वेअर x x च्या ऐवजी काय टर्म आहे 3x. जिथं जिथं x आहे तिथं तिथं 3x ठेवायचे आपल्याला. म्हणजे काय होईल बघा 1 plus cos 2 into 3x म्हणजे 6x डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला वापरून ते एक्झाम्पल सॉल्व करता येतं. सो लेट cos स्क्वेअर 3x into dx i is equals to ही टर्म कन्सिडर करा. या टर्मच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट अप करता येईल 1 plus cos 6x divided by 2 into dx. राइट. आता 2 बाहेर घेता येईल. तो 1/2 याला ब्रॅकेट केलं तरी चालेल. 2 बाहेर घेतला इंटिग्रेशन 1 plus cos 6x into dx. राइट. सो 1/2 ब्रॅकेट इथं घेणार. आता इंटिग्रेशन ऑफ 1 with respect to x plus integration of cos 6x with respect to x. Right? Bracket closed. So it is equals to 1/2 bracket मध्ये what is the integration of 1 चा integration x plus what is the integration of cos 6x cos 6x से इंटीग्रेशन sin 6x divided by derivative of 6x plus c. right. cos 6x से sin 6x divided by derivative. आता derivative 6x चा 6 into 1 कारण x चा derivative 1 येतो म्हणजे ही टर्म येते 1/2 into bracket x plus sin 6x divided by 6 into 1 plus c. म्हणजे तुमचं फायनल आन्सर येतं 1/2 x plus sin 6x divided by 6 plus c. एक तर हे लिहा किंवा 1/2 ने मल्टिप्लाय करून आलेला आन्सर लिहा. म्हणजे x/2 plus sin 6x divided by 12 plus c. ऑप्शन मध्ये त्या दोन्ही पैकी कुठलंही एक ऑप्शन असू शकतं. राइट. ओके. प्रॉब्लेमचा आन्सर बघा x/2 sin 6x/12 प्लस c हे तरी असेल किंवा 1/2 जर कॉमन घेतला असेल तर 1/2 ब्रॅकेट मध्ये x प्लस sin 6x/6 प्लस c. आता 6x/6 6 कॅन्सल करायचा नाही. इथं पण मिस्टेक करायची नाही. बरेच जण करतात हा 6 आणि हा 6 कॅन्सल. असं कॅन्सलेशन होत नाही. का कॅन्सलेशन होत नाही तर तो अँगल मधला आहे हा सिंपल आहे म्हणजे हे कॅन्सलेशन होत नाही. असं कॅन्सलेशन करायचं नाही. राइट. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9. बघा आता इथं अँगल चेंज केलाय. x/2 दिलाय. आपल्याकडे एक ओरिजिनल फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे sin स्क्वेअर x हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. तर तो फॉर्म्युला काय आहे 1 - cos 2x डिवाइडेड बाय 2. x असेल तर त्याचा डबल होतो. आता इथं sin स्क्वेअर x नाहीये तर आपल्याला काय यूज करायचंय sin स्क्वेअर x/2 यूज करायचंय. sin स्क्वेअर x/2 म्हणजे ऑलरेडी इथं हाफ होईल. x/2 म्हणजे अर्धा ना. x चा अर्धा x/2 तर त्याच्या डबल हाफच्या डबल सिंगल x म्हणजे इथं फॉर्म्युला होतो 1 - cos x डिवाइडेड बाय 2. राइट. इकडे हा फॉर्म्युला हा इकडे डबल sin स्क्वेअर 2x म्हणजे 1 - cos 4x डिवाइडेड बाय 2. इकडे वाढत जातात खाली कमी होणार. हे जर आपल्याला याच्यासाठी लिहा म्हणून सांगितलं असतं sin स्क्वेअर x/4 साठी तर मी असा लिहिला तर cos x/2 डिवाइडेड बाय 2. तर हा फॉर्म्युला वापरा म्हणजे इंटिग्रेशन 1 - cos x डिवाइडेड बाय 2 into dx. 1/2 बाहेर आला 1 - cos x राहतो into dx. राइट. चला सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 1 into dx माइनस इंटिग्रेशन ऑफ
cos x into dx. इथं ब्रॅकेट करा कारण 1/2 दोन्ही टर्मला मल्टिप्लाय आहे म्हणजेच 1/2 1 चे इंटिग्रेशन x मायनस cos x चे इंटिग्रेशन sin x प्लस c. एक तर असा असेल एक तरी फायनल आन्सर असेल. नाही एखाद्याला वाटलं मल्टिप्लाय करायचे हरकत नाही मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल x/2 मायनस sin x डिवायडेड बाय 2 प्लस c. हे पण आन्सर झाले हे पण आन्सर झाले. मल्टिप्लाय केलेलं आहे आणि ते विदाउट मल्टिप्लिकेशन मधलं आहे. तर याच पद्धतीनं तुम्ही आता असाइनमेंटसाठी एक प्रॉब्लेम देतो 4-5 ते ट्राय करून बघा सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यावरती आहेत बेस्ड आहे. लेट अस ट्राय. बघा असाइनमेंटसाठी तुमच्या राईट साईडला इव्हॅल्युएट 1 2 3 4 5 प्रॉब्लेम दिलेत. इथं 1 मायनस cos 2x इथं डायरेक्ट फॉर्म्युला वापरता येतो 2 sin square x. हा फॉर्म्युला वापरून याला सॉल्व करा. त्याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे sin square 4x. इथं हा फॉर्म्युला 1 मायनसच्या फॉर्म्युलाचा त्याचा रेफरन्स घ्यायचा म्हणजे हे एक्झाम्पल हे cot square इथं फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस cot square x इज इक्वल टू cos x square x. या फॉर्म्युल्याचा हेल्प घेऊन cot square ची व्हॅल्यू काढून त्याला रिप्लेस करा राईट. तर या पद्धतीनं आणि इथं सुद्धा x स्क्वेअर बाय 2 आहे 2 च्या ठिकाणी 4 केलेली तर फक्त 2 ला काय रिप्लेस केलंय 4. तर इथं x/2 येतो जेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करणार x/2 आणि जेव्हा आपण cos x/2 चा डेरिव्हेटिव्ह काढणार तर तो sin x/2 येतो. नुसता तेवढाच येत नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 येतो. आणि जेव्हा आपण x/2 चा डेरिव्हेटिव्ह काढू तेव्हा हा 2 काय करायचा बाहेर घ्यायचा म्हणजे x राहतो म्हणजे हा 1/2 बाहेर घ्यायचा आणि सॉरी sin x/2 आणि 1/2 बाहेर आल्यामुळे x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2 येतो त्याचं पण डेरिव्हेटिव्ह. त्या पद्धतीनं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके. या असाइनमेंट 5च्या 5 सॉल्व होतात का बघा.